नमस्कार मैत्रिणींनो, मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आज दाखवणार आहे तुम्हाला भज्जी कशी बनवायची ते भज्जीची रेसिपी. आणि हे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात येळवस म्हणजे वेळ अमावस्या साजरे करतात. त्या दिवशी ही भज्जी आवर्जून खातात. खूप मस्त लागते. प्रत्येक भाजीपाला यात टाकून ही भजी केली जाते आणि हा भाजीपाला मिळतो पण या दिवशी. आणि खूप छान लागते ही भजी. हे बघा, मी फोडणी दिलेली आहे. प्रथम जिरे टाकून, परत लसूण अद्रक कोथिंबीर पेस्ट टाकली मी, आणि लसणाची पात आणि कांद्याची पात टाकलेली आहे. आणि हे टाकून मी फोडणी दिलेली आहे. खूप मस्त सुगंध येतो मैत्रिणींनो ह्या फोडणीचा. आणि इतकी टेस्टी चवीची ही भजी होते ना, तुम्ही नक्कीच करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. ही पात टाकल्यानंतर मी मेथीची भाजी खुडून ठेवली होती, ती पण टाकून घेतली. हे सर्व मिश्रण फोडणीतच टाकायचं आहे, त्यामुळे याला विशिष्ट प्रकारची चव येते. नक्कीच तुम्ही पण करून बघा. वेळ अमावस्या स्पेशल भज्जी. आणि माझी ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. प्रत्येकाच्या हाताला वेगळीच चव असते. प्रत्येकाची भज्जीची रेसिपी ही पण वेगळी असते. पण ही भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि हे बघा, पूर्ण पात तेलात शिजलेली आहे. त्यानंतर मी हळद, मीठ आणि लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. आणि हे बघा असं दिसतंय, एकदम टेम्पटिंग दिसतंय हे सगळं. पूर्ण हे शिजल्यानंतर तेल सुटेपर्यंत यालाही परतून घ्यायचं. त्यानंतर मी यात कढीपत्ता टाकलेला आहे. जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असल्यामुळे हे मोठं पातेल्यात मी केलेलं आहे. कारण ही भजी एक 7-8 दिवस तर नक्कीच राहते. काही खराब होत नाही, काही होत नाही ही भजी. हा कढीपत्ता पण मी तेल सुटेपर्यंत परतून घेते मी. त्यानंतर हे चिंचेचं पाणी टाकलेलं आहे. चिंच उकडून गाळून त्याला ते पाणी यात ॲड करायचं, म्हणजे भजी या पाण्यामुळं 7 ते 8 दिवस नक्कीच टिकून राहते आणि खराब होत नाही मैत्रिणींनो. ज्यांना कोणाला ही भज्जीची रेसिपी येत नसेल त्यांनी नक्कीच ट्राय करून बघा. ही कशी दिसते बघा. त्यानंतर ह्या पाण्याला थोडी उकळी फुटू द्यायची. आणि हे बघा, त्या दिवशी संध्याकाळीचा हे शूट आहे. रात्रीचे 11 वाजले होते. आमची भजीची रेसिपी ही बघा, फोडणी दिल्यानंतर कशी दिसती बघा. आणि त्यानंतर यात गरम पाण्यामध्ये हरभऱ्याचं बेसनचं पीठ कालवून ठेवलेलं होतं आणि ते मी ओतत आहे यात. पाण्याला उकळी फुटल्यानंतर हे पीठ टाकून सतत ढवळत राहायचं. त्यामुळे हे शिजत पुन्हा एवढं घट्ट होतं आहे ना, हे मिश्रण जसं शिजल तसं घट्ट होत जाते. त्यानंतर यात उकडलेला जो सोलाना असतोय, म्हणजे शेंगदाणे, वाटाणे, तुरीची शेंगा, परत वरणा म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात सांगा. परत गाजर, वांगं, प्रत्येक भाजीपाला जे असतोय, फळभाजी, पालेभाजी जी असती, सगळंच मिश्रण यात टाकलेलं आहे. हे बघा, मी ते सगळं उकडून घेतलेलं आहे, ते मी यात ॲड करत आहे. हे सगळं टाकून मैत्रिणींनो ह्याला गटगट शिजू द्यायचं. हे बघा, नंतर मी वाटाणे टाकलेले आहे. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली का तर नक्की सांगा. बाय.